मराठा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। काही आंदोलकांनी तर मुंबई महापालिकेसमोर थेट कबड्डीचा डाव मांडल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई ठप्प करून भर रस्त्यावर कबड्डीचा डाव या मराठा आंदोलकांनी मांडलाय। सरकार कितीही अडथळे निर्माण करो, आंदोलकांचा जोश मात्र कमी होणार नाही। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मुंबई तुडुंब भरली आहे। मराठा बांधव प्रचंड बहुसंख्येनं मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। गावागावातनं खेड्यापाड्यातनं अजूनही उरलेला मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघतोय। कोणी भाकऱ्या घेऊन निघतंय, कोणी बेसनाचे पातेले घेऊन निघतंय। मराठे खरं तर मुंबई आता सोडणार नाहीत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही असा निर्धार मराठ्यांनी केलाय। आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ही लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। शिवराज माने यांच्या कॅमेऱ्यातनं चित्रित झालेली ही लाईव्ह फुटेज मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणाची आहे, ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि मराठे खरं तर आता माघार घेणार नाहीत असं चित्र पाहायला मिळतंय। मुंबई महापालिकेसमोर तर थेट गेवराईच्या काही आंदोलकांनी कबड्डीचा डाव मांडलाय आणि मुंबई ठप्प करून भर रस्त्यावर कबड्डीचा हा डाव मराठा आंदोलकांचा सुरू आहे। किती अडथळे आणा, लाईट बंद करा, हॉटेल बंद करा, मात्र आंदोलकांचा जोश कमी होणार नाही। मुंबई महापालिकेसमोरच खरं तर गेवराईच्या या काही आंदोलकांनी कबड्डीचा डाव मांडलाय। मैदान सजवलंय आणि कबड्डी कबड्डी अशा पद्धतीचा हा डाव चालू आहे। त्यामुळे आंदोलनाची जी ऊर्जा आहे, जोश आहे, खेळकरपणा पाहून मुंबईकर सुद्धा थक्क झाल्याचं पाहायला मिळतंय। ही लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, मुंबई महापालिकेसमोरची आहेत आणि त्या ठिकाणी काही आंदोलक थेट कबड्डीचा डाव खेळताना पाहायला मिळत आहेत। मराठा आंदोलनाच्या निमित्तानं बराच खेड्यापाड्यातला मराठा वर्ग मुंबईत दाखल आहे आणि आता सरकार जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत करायचं काय, तर मग मांडलाय कबड्डीचा डाव। काही आंदोलक तर थेट ताज हॉटेल पर्यंत जाऊन पोहोचले आणि अशा पद्धतीनं मुंबई जाम करण्याचं मराठा बांधवांनी ठरवलंय। आणि आता मराठे काही पाठीमागे सरणार नाही। गावाकडनं रसद पुरवली जाते आहे। गावागावात खेड्यापाड्यात घरातनं भाकरी गोळा केल्या जात आहेत आणि टेम्पोच्या माध्यमातून ह्या भाकरी मुंबई पर्यंत पोहोचवल्या जात आहेत। हॉटेल जरी बंद केले असले तरी मराठा बांधवांना उपाशी राहू दिलं जाणार नाही। हा लढा गरजवंतांचा आहे आणि हा गरजवंतांचा लढा तितक्याच ताकदीनं लढला जातोय। खरं तर मुंबईची ही लाईव्ह फुटेज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत आणि वेळोवेळी अपडेट जी आहे तर ती सुद्धा आपल्यापर्यंत येणार आहे। फक्त आपल्या ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।